हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 6वी विषय समाजशास्त्र द्वितीय घटक चाचणीचा सराव पेपर सोडवणार आहोत. तयार आहात तुम्ही? चला तर मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आज प्रश्नपत्रिका सोडवूया. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. टिंबटिंब हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. उत्तर: महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. कामरूप म्हणजे आजचे टिंबटिंब, कामरूप म्हणजे आजचे आसाम. सम्राट अशोकाने स्वतः टिंबटिंब धर्माचा स्वीकार केला होता. उत्तर: सम्राट अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार टिंबटिंब करते. प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार ग्रामपंचायत करते. महाराष्ट्रात सध्या टिंबटिंब जिल्हे आहेत. महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत. मी मुद्दामून 5 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत तुम्हाला. परीक्षेत 3च विचारलेले असतात आणि 3च दिलेले असतात. प्रश्न ब. एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी. दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या? उत्तर: दक्षिणेत चेर, पांड्य, चोळ, राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक व सातवाहन या प्राचीन राजसत्ता होत्या. पुढचा प्रश्न. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले? उत्तर: बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस मुलगा महेंद्र व कन्या संघमित्रा यांना पाठवले. तिसरा प्रश्न. मुजिरीस या बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे? उत्तर: मुजिरीस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची निर्यात होत असे. पंचायती राज व्यवस्था कशाला म्हटले आहे? उत्तर: ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे पंचायती राज म्हटले आहे. पुढचा प्रश्न आहे क. 2 गुणांसाठी. जोड्या जुळवा. हर्षचरित, रत्नावली, मेगॅस्थेनीस, सम्राट अशोक अ गटात दिलेला आहे आणि ब गटात सेक्युलर निकेटरचा राजदूत, हर्षवर्धन, मगधचा सम्राट, बाणभट्ट. आता उत्तर आहे हर्षचरित, बाणभट्ट. रत्नावली, हर्षवर्धन. मेगॅस्थेनीस, सेक्युलर निकेटरचा राजदूत. सम्राट अशोक, मगधचा सम्राट. पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा अ. सांगा पाहू. 2 गुणांसाठी आहे. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे? कुशाण. कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर? कनिष्कपूर. कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव? कुंतल. पुढचा प्रश्न ब. थोडक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी. सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे लिहा. उत्तर: माणसांना व पशूंना मोफत औषध पाणी मिळावे म्हणून दवाखाने काढले, अनेक रस्ते बांधले, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सावलीसाठी झाडे लावली, वाटसरूंची राहण्याची व जेवणाची सोय व्हावी म्हणून धर्मशाळा बांधल्या, पाण्याच्या सोयीसाठी विहिरी खोदल्या इत्यादी लोकोपयोगी कामे सम्राट अशोकाने केली. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा. हा प्रश्नही अनेक शाळांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला असतो. तर हा प्रश्न देखील तुम्ही करून ठेवायचा आहे, कारण मी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न घेतलेला आहे. त्यामुळे आत्ता त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे. पुढचा आहे भूगोल विषयाचा. 8 गुणांचा हा पेपर आहे. प्रश्न तिसरा अ. रिकाम्या जागा भरा. गाळाच्या खडकांना टिंबटिंब खडक असेही म्हणतात? उत्तर: गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात. गाळाच्या खडकात टिंबटिंब आढळतात. गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात. महाराष्ट्र पठार व सह्याद्री टिंबटिंब खडकांनी बनले आहे. महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनले आहे. मानवाच्या शेती व्यवसायामध्ये टिंबटिंब हे एक महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. मानवाच्या शेती व्यवसायामध्ये मृदा हे एक महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी 4 गाळलेल्या जागा दिलेल्या आहे. परीक्षेत 2च विचारण्यात येत असतात. ब. प्रश्न 2 गुणांसाठी. एका वाक्यात उत्तरे लिहा. खडकांचे प्रकार किती व कोणते आहेत? उत्तर: खडकांचे 3 प्रकार आहेत. अग्निजन्य खडक, गाळाचे खडक म्हणजे स्तरित खडक व रूपांतरित खडक असे प्रमुख 3 प्रकार आहेत. मृदा निर्मिती किंवा मृदा तयार होणे असेही म्हटले जाते. मृदा निर्मिती कोणत्या घटकांवर अवलंबून असते? उत्तर: मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकांवर अवलंबून असते. क. प्रश्न.
नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे? उत्तर, नैसर्गिक संसाधनांवर मानव व इतर सजीवही अवलंबून असतात. नैसर्गिक संसाधने वापरून मानव आपल्या गरजा भागवत असतो. नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे ती अमूल्य आहेत. नैसर्गिक संसाधनांची भविष्याच्या दृष्टिकोनातून संवर्धन करणे गरजेचे आहे. पुढचा प्रश्न आहे, जमिनीचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो? उत्तर, शेतीसाठी मृदा, खनिजे, वनस्पती इत्यादी नैसर्गिक संसाधने मिळविण्यासाठी जमिनीचा वापर करतात. बांधकामासाठी, जागा खरेदी विक्रीच्या व्यवसायासाठी, व्यापारासाठी जागा वापरणे इत्यादी बाबींसाठी जमिनीचा वापर केला जातो. या दोनपैकी एक विचारलं जातं. पुढचा प्रश्न आहे ड, जोड्या लावा. रूपांतरित खडक, गाळाचा खडक, अग्निजन्य खडक. ब गटात दिलेला आहे, वेरूळचे लेणे, ताजमहाल, लाल किल्ला. रूपांतरित खडक, ताजमहाल उत्तर आहे. गाळाचा खडक, लाल किल्ला. अग्निजन्य खडक, वेरूळचे लेणे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 6वीचा समाजशास्त्राचा म्हणजेच इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्रचा पेपर अभ्यासलेला आहे. तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.